वी आर गोइंग टू अटेंड अ बिग वेडिंग. माझ्या हस्बंडच्या मित्राच्या लग्नाला आम्ही चाललेलो आज. हे पहिले लग्न असेल ज्या लग्नाला आम्ही टायमावर पोहोचलो. इनफॅक्ट बिफोर टाइम आम्ही पोहोचलो. कारण डुगूच्या पप्पांना सांगण्यात आलं होतं की लग्न टायमावर लागणार, पण असं कधी होत असतं का? कारण लग्नामध्ये एवढे विधी असतात, ते नाही म्हटलं तरी थोडा वेळ होतच असतो. सो आम्ही पोहोचलो आणि इथे माझे दीर पण आले आहेत 3. आणि हे बघा किती सुंदर गाडी सजवली. असे खूप साऱ्या गाड्या त्यांनी सजवल्या होत्या. नाईटचं लग्न होतं त्यामुळे मी म्हटलं थोडं चमकीस काहीतरी घालावं. तर माझ्या बहिणीच्या लग्नातली जी साडी होती लहान बहिणीच्या, ते मी वेअर केली, ज्याला डायमंड थोडं वर्क होतं. आणि खायचं म्हटलं तर एवढे सारे ऑप्शन होते. मोठे लग्न म्हटलं तर खायची मजाच असते. पण माझं असं मला जास्त ऑप्शन दिसलं की जेवणच जात नाही. माझ्याबरोबर खूप लोक रिलेट करत असतील की लग्नाचं जेवण दुसऱ्या दिवशी आपल्या हवाहवंसं वाटतं, त्या दिवशी आपल्याला समोर दिसलं तर जात नाही जेवण. तिथे मला सगळ्यात जास्त आवडलं त्यांचं रुखवंत. त्यांनी इतकं सुंदर सजवलेलं, डेकोरेट केलं होतं, अरेंज केलं होतं. ते एक एक्झिबिशन सारखंच वाटत होतं. आईकडून जेही काही भेटवस्तू त्या मुलीकडे, त्या ड्रेस, साडी, मेकअप, पर्स वगैरे ते सगळं तिथे ठेवलेलं होतं. कुरडे पापडे जे पण होते ते सुद्धा इतके छान सजवलेले होते. ते बघून वाटत होतं काश आपल्या वेळेस पण आपल्याला ही आयडिया असते आपल्या लग्नाच्या वेळेस. आणि ही बैलगाडी बघा किती छान वाटते, एकदम रिअलच वाटत होती ती. क्यूटेस्ट बैलगाडी. एंट्री की तो बात ही अलग थी. तो लाइटिंग, त्यानंतर ते सॉंग्स, फटाके वगैरे इतकं छान. आणि तो स्टेज पण खूप मोठा होता. एकदम पिक्चर स्टाईल त्यांची एंट्री होती. लग्न लागलं आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग निघालो घरी.